खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। न्याय मिळत नसल्याने महिलेचा आत्मदहनाचा इशारा, थाळनेर पोलिसांवर गंभीर आरोप। शेत जमिनीच्या वादातून त्रस्त झालेल्या हिसाळे येथील अनिता विवेक पाटील यांनी थाळनेर पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या संदर्भात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। तक्रारीनुसार तरडी शिवारातील खरेदी केलेल्या शेतजमिनीवरून काही व्यक्तींकडून वारंवार त्रास व मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 9 मे रोजी शेतमशागती दरम्यान अडथळा आणून मारहाण झाल्याचेही निवेदनात नमूद आहे। महिलेचा आरोप आहे की तक्रार देण्यासाठी गेल्यावर थाळनेर पोलिसांनी सहकार्य न करता उलट धमकावले। आरोपीचा नातेवाईक पोलीस खात्यात मोठ्या पदावर असल्याने प्रशासन पाठराखण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने 20 मे 2026 रोजी शिरपूर येथे कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मी अनिता विवेक पाटील, माझे पती विवेक नंदलाल पाटील, माझ्या 2 मुली। आमचं तडी शिवारामध्ये आम्ही प्रॉपर हिसाळ्याचे राहणारे, आम्ही तडी शिवारामध्ये शेत घेतलेलं। त्याचा आम्ही शेतासाठी मशागत करायला गेलेलो होतो। 32/6 आमचा गट 32/6 सुरेखाबाई दिलीप पाटील आणि शुभम दिलीप पाटील, आम्ही दोघी नवरा बायको शेतामध्ये गेलो आणि मशागत करायला लागलो। तो ते तिकडनं आले आणि आम्हाला विचार लागले तुम्ही शेतात कशाला आले। आम्ही सांगितलं हे शेत आमचं आहे, आम्हाला शेतीचे काम करायचे आहे। तर त्यांनी आमच्यावर मारहाण सुरू केली। आमचं ट्रॅक्टर 4 दिवस झाले शेतामध्ये उभं आहे। आम्ही ठाणे पोलीस स्टेशनला गेलो, तिथं गेलो, त्यांना कंप्लेंट करायला सांगितली। तर तिथल्या पोलीसवाला आम्हाला सांगत होते तुम्ही कशाला शेतात गेल्या होत्या। मग मी त्यांना प्रश्न सांगितलं की सर माझं क्षेत्र आहे, मला क्षेत्र खेळवण्यासाठी तिथं जावं लागणार आहे। त्याचे पोलीसवाला सांगत होता की जर तुम्ही तिथं गेले तर तुम्हाला पोलीस स्टेशनमेंट तुम्हाला अरेस्ट करू आणि मग तुम्हाला गंमत दाखवू असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आमची केस घेतली पण साधी नोंद केली आणि आम्हाला तिथून काढून दिलं। आम्ही त्यांना सांगितलं की सर ते आम्हाला वारंवार 3 वर्षापासून त्रास देत आहेत, तुम्ही लिगल ॲक्शन काहीतरी घ्या त्यांच्यावर। 3 वर्षापासून हे लोक आम्हाला पोलीसवाले साथही देत नाही आहेत आणि आम्हाला काही पुढं मार्गही दाखवत नाही आहेत। आम्ही तिथं शेतात गेलो तर ती बाई निर्व्यसन होऊन जाते, पुढं ती कपडे काढून टाकते आणि धमक्या देते जर मला काही झालं किंवा काही झालं मला तर मी तुझ्या नावानं रेप केस करीन आणि तुला पोलीस स्टेशनला टाकेल। सर्व पोलीसवाले त्यांना सहकार्य करत आहेत सर। त्याचा भाऊ मोठ्या पदावर असून ती आम्हाला धमक्या देत आहे की तुम्हाला कोणाचा भाऊ? सुरेख जे तुमचे ज्यांच्यावर तुम्ही आरोप लावले त्यांचा भाऊ? त्यांचा भाऊ सुरेखाबाईचा भाऊ आम्हाला धमक्या देते फोन करून की तुम्ही जर माझ्या बहिणीला त्रास दिला तर मी तुम्हाला गोळीबार असाही त्रास दिला असं सांगत होते। म्हणून सर आम्ही आवेदन करत आहोत की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, नाही तर मी 20/5/2026 या कार्यालयासमोर मी 20/5/2026 आत्मदहन करेन माझ्या मुलीसोबत।